आखाती राष्ट्रामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये भारतातील नागरिकांची सुद्धा महागाईच्या अनुषंगानं होरपळ होताना पाहायला मिळतं. अनेक जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा पाहायला मिळतोय. परभणीमध्ये काय सध्या समस्या आहेत, गॅसची काय परिस्थिती या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण सर आहेत. सर, काय परिस्थिती आपण आता सध्या आढावा घेतला, एकूणच सध्याची स्थिती काय आहे, घरगुती गॅसची परिस्थिती काय आहे आणि व्यावसायिकचा काय परिस्थिती आहे? आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः घरगुती गॅसचे जे ग्राहक आहेत त्याची साधारणतः संख्या 4,37,000 आहे. आणि आपल्या इंडियन पेट्रोल पंप असेल, इंडियन पेट्रोल कंपनी असेल, इंडियन ऑइल कंपनी, हिंदुस्तान पेट्रोल ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तिन्हींचे आपल्या याच्यामध्ये गॅस एजन्सीज आपल्याकडे आहेत. साधारणतः 32 संस्थांच्या मार्फत हा आपण गॅस पुरवठा करतो आणि पुरेसा जे त्यांचं नेहमीचं सर्कल आहे, चेन आहे, त्याप्रमाणे घरगुती LPG गॅस हा पुरेशा प्रमाणात आहे. म्हणजे आपली दैनंदिन गरज आहे 6,700 सिलेंडरची, तर त्याच्या अगेन्स्ट 8,100 सिलेंडर या प्रमाणात आपल्याकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. आणि नागरिकांनी बिलकुल घाबरून जायचं कारण नाही, पुरेसा साठा आपल्याकडे घरगुती वापरासाठी आहे. सर, काल 12,000पर्यंत साठा होता. दरवेळेस 2 दिवसाचा साठा साधारणतः शिल्लक राहतो, जसं आपण सांगितलं 6,700. पण आता ते कमी झाल्याचं दिसतंय आणि व्यावसायिक तर उपलब्ध नाही. त्यामुळं घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिकसाठी वापरलं जाते. घरगुती गॅसचा वापर व्यावसायिकसाठी करता येणार नाही. याच्यासाठी एस्मा कायदा लागू झालेला आहे, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट. आणि आम्ही आता मोठ्या प्रमाणात म्हणजे 9 तालुक्यामध्ये असं भरारी पथकं निर्माण केलेली आहेत, ज्यामध्ये तहसीलदार, पोलीस निरीक्षक या सर्वांची नियुक्ती केलेली आहे. पुरवठा विभागाचे अधिकारी याच्यामध्ये आहेत. आणि अशा पद्धतीने जर अवैध पद्धतीने त्याचा वापर होत असेल तर त्यामध्ये एस्मा अंतर्गत कारवाई केली जाईल. आज पूर्णा तालुक्यामध्ये अशा स्वरूपाचे 11 गॅस सिलेंडर आम्ही याच्या अंतर्गत जप्त केलेले आहेत. त्यामध्ये ही कारवाई होईल आणि एस्मा अंतर्गत गुन्हे दाखल झाल्यानंतर किमान 6 महिने ते 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे. कालच्यापेक्षा आज गॅस सिलेंडर आपल्याकडे कमी आहे. सर, उपाययोजना काय केल्या, आपण काही कळवलंय, मागणी केली, काय परिस्थिती? कालच्यापेक्षा आज कमी असं असत नाही. मी तिन्ही ज्या कंपनीचे जे लोक आहेत त्यांचा आढावा घेतलेला आहे आणि त्यांची जी चेन असते जी प्रत्येक म्हणजे आजच्या परिस्थितीची नाही, नेहमीची जी परिस्थिती आहे तर तो आपण साठवून ठेवत नाही. तो या पद्धतीने त्याचं रोटेशन चालू असतं. ते 2 दिवस, 1.5 दिवस हा जो आकडा येतो तो त्या मिनिटाचा, त्या तासाचा असतो. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपल्याला पुरेसा साठा आपल्याकडे आहे आणि तो तसा चालू राहील याबद्दल नक्कीच शासनाचं नियोजन आहे. या कंपन्यांना आपण त्याबद्दल योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, त्याचं पालन त्यांच्याकडून होईल. थोडेसे दर वाढल्यामुळं नागरिक घाबरत आहेत आणि मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू आहे. पण अनेक जणांना जे आहे ते बुकिंगचे OTP येत नाहीत. हा काय वेगळा म्हणजे अडचण आहे? याच्यामध्ये किमतीच्या अनुषंगाने जागतिक स्तरावर असणाऱ्या सगळ्या परिस्थितीतून किंमत ठरते. याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही. तांत्रिक काय अडचण असेल OTP येण्याबद्दल तर तीसुद्धा तत्काळ दूर करण्याच्या सूचना मी कंपन्यांना देतो. आणि या तांत्रिक बाबी असतात, छोट्या मोठ्या होतात, परंतु ते काही सरसकट नाही आहे. त्यामुळे एखाद्याच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे, त्याला OTP येण्यामध्ये काय अडचण आहे, त्याला एक्झॅक्ट नंबर कसा दिला, हे सगळं पाहावं लागेल. परंतु तरी काही तांत्रिक अडचण असेल तर ते आम्ही तत्काळ दूर करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना देऊ. तर व्यावसायिक गॅस मिळत नाहीये, जवळपास तुटवडाच झालाय. मग त्यामुळे काही व्यवसाय जे आहेत ते बंद सुद्धा पडू शकतात. कारण पूर्वी जरी आपण चुलीवर किंवा इतर आपण स्वयंपाक करू शकत असलो तरी आता ती परिस्थिती करता येणार नाही, अशा स्थिती आहेत. मग त्याच्या अनुषंगाने काही उपाययोजना करतोय का आपण? नाही, घरगुती गॅसच्या बद्दल मी सांगितलं ना, नाही, त्याचा व्यावसायिक तुटवडा संदर्भात. होणारच नाही. व्यावसायिक. नाही, व्यावसायिकच्या बाबत, इंडस्ट्रियल आणि कमर्शियलच्या बाबत आहे त्याचा अद्याप आमच्याकडे त्यांच्या संघटना किंवा यांच्याकडून कुठल्या पद्धतीचं अशा निदर्शनास आणून दिलं नाही. आम्ही त्याचाही आढावा घेऊ. त्याबाबतची जी काही चेन आहे ती कशा पद्धतीने चालू राहील यासाठी प्रयत्न नक्की करू. परंतु हे मात्र नक्की ठाम आहे की घरगुती गॅस हा
व्यापारी कारणासाठी आम्ही कुणाला वापरू देणार नाही. जिथे ही गोष्ट निदर्शनास येईल त्या ठिकाणी नक्कीच कडक कारवाई केली जाईल. ऑटोमध्ये LPG गॅस वापरला जातो, मग ते त्यांना उपलब्ध राहील का? त्याचा तुटवडा भासणार आहे का? नाही, कुठलाही जो आज मितीला आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा तुटवडाच नाही आहे. सर्व गोष्टी आज आपल्याकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅस तिन्ही आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहे. नक्कीच हे होते परभणीचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण. त्यांनी सांगितलं की नागरिकांनी पॅनिक होऊ नये. परिस्थिती जरी इतर जिल्ह्यात वेगळी असली तरी परभणी जिल्ह्यामध्ये मात्र पुरेसा गॅस पुरवठा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.